दिलीप प्रभावळकरांचा नारबाची वाडी हा चित्रपट येतोय आणि ह्या चित्रपटाचे सर्वात डिरेक्टर आणि गुरु ठाकूर आपल्यासोबत आहेत. नेमकं ह्या बेंगॉली कादंबरीचा सज्जानोबागान ह्याच्यावरच चित्रपट तयार करावा ही आयडिया कशी आली? मुळात ती कादंबरी नसून ते नाटक आहे. म्हणजे सज्जानोबागान हे खूप तिथलं क्लासिक नाटक आहे आणि अनेक वर्ष तिथे ते नाटक त्याचं अडॅप्टेशन तिथे बेंगॉली लोक आहेत त्यांना सगळ्यांना ते पाठ येणं माहिती आहे. सो असा विषय आमचे जे प्रोड्युसर आहेत पिंटू गुहा ते मुळात बेंगॉलचे आहेत, ते बेंगॉली आहेत आणि त्यांनी हे नाटक आणि ही कलाकृती खूप आधीपासून पाहिली असल्यामुळे त्यांच्या डोक्यात हे होतं की मराठी सेन्सिबिलिटीलाही हे अडॅप्ट होऊ शकेल आणि ती मग आम्ही पाहिली. म्हणजे आम्ही नाटक पाहिलं नाही, आम्ही त्याचं एक सिनेमॅटिक अडॅप्टेशन पाहिलं. त्या नाटकाचं एक अडॅप्टेड पुस्तक आहे त्यावर आलेलं, ते आम्ही वाचलं, शेअर केलं आणि अडॅप्ट करताना मग हे कोकणात करूया, गुरु कोकणाचं असल्यामुळे आणि ही कथा सगळ्यांनाच वाटलं की नाही ही कोकणातच घडली पाहिजे. असं करून मग त्याला एक त्याच्यातला पैलू सगळा कोकणी करणं, कोकणाच्यात तो बेस करणं. त्याचा काळ 1940 ते 1960 या काळात तो सिनेमा घडतो. सो तो त्या काळात घडताना मग त्या काळात कसं कोकण होतं, तेव्हा ते कॅरेक्टर्स कसे होते आणि ही कथा मग तिथे कशी सांगता येईल ह्या मला वाटतं विचार गुरुनी आणि आमच्या टीमनी काही मिळून केला. एक महत्त्वाची गोष्ट या फिल्मची अशी होती की ही फिल्म जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट तसा सिम्पल आहे, पण त्याची जी स्क्रीन प्ले सांगण्याची पद्धत जी आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे. तर ती कोकणात अडॅप्ट करून तिथे ती बसून त्याप्रमाणे सांगणं हे श्रेय गुरुला देईन मी. खरं गुरु ह्याबद्दल जास्त सांगेल. सर ह्याच्यामध्ये काही कल्चरल चेंजेस करावे लागले असतील तर तो एक्सपिरियन्स कसा होता? चॅलेंज होतं कारण कलकत्ता आणि त्यांची संस्कृती की त्यांचं जो त्या काळातली मानसिकता ते सगळं बदलणं होतं. पण कोकणामध्ये मी लहानपणापासून बघतोय कोकणामध्ये या सगळ्या वृत्ती आहेत आणि तिथल्या माणसामध्ये आजही एक म्हणजे किती इरसालपणा असला तरी एक भाबडेपणा कोकणी माणसामध्ये आहे. तर ते सगळे कंगोरे याच्यात बसवता येतील असं वाटलं मला. आणि तिथली मला वाटतं कलकत्ता आणि महाराष्ट्र आपली जी आहे ती त्याच्यात काहीतरी साम्य मला वाटतं की आणि इथे आपल्याकडे बरीच वर्ष खोदकी चालू होती कोकणातल्या आपल्याकडे त्यावर कथा कादंबऱ्याही झाल्यात बऱ्याचशा. तर ते कुठेतरी खोत पद्धत ते त्यांच्याकडे काम करणारे माणसं हे सगळं त्यातून दिसत आलं आणि वेगवेगळे काय म्हणतात व्हेरिएशन्स खूप आहेत. म्हणजे अनेक प्रकारचे म्हणजे दशावतारी असतील किंवा मग बाकी जी कॅरेक्टर्स कोकणामध्ये सापडतात बरीचशी तर ती त्या गोष्टीत पेरली तर त्यातलं आणखीन छान हे गेलं आणि त्याचं मूळ जर्म आहे तो जगात कुठेही चालेल की हव्यास माणसाला कसं खड्ड्यात घेऊन जातो. तर त्यामुळे त्याला काळाचं बंधन नाही. तर त्या काळात फक्त ती खोदकी जी पद्धत होती ती अमुक सालात बंद झाली. त्याचं आम्ही रिसर्च केलं की अमुक काळात ते बंदच झालं, त्यानंतर नव्हतं. जमीनदारी सिस्टीम ब्रिटिशांनी त्याच्यावरती बंदी आणली, त्यामुळे तो काळ दाखवणं गोष्टीसाठी फार गरजेचं होतं. तर ते तसं मांडलं गेलं. थोडंफार काय होतं ना, आपण जेव्हा मराठीत सिनेमे म्हणतो शेतकरी एक्सप्लॉइट झालेला शेतकरी असे अनेक सिनेमे येऊन गेलेले आहेत आणि या सिनेमात पण एक शेतकरी आहे त्याच्यावर होणारा एक थोडं एक्सप्लॉयटेशन पण खोताचं आहे. पण ही खूप मजेशीर कथा आहे. सो ती कथा तशी सादर करणं ज्यात तुम्ही कुठेही रेफरन्सेस तुला मराठीत आत्तापर्यंत अशी सादर केलेली कथा कधीच सापडणार नाही, ही खूप आमच्या समोर एक खूप मोठं आव्हान होतं. तर ते स्वीकारून मग गुरुनी ही सांगण्याची पद्धत खूप मजेशीर ठेवून ना लोकांना एक करमणूक पण मिळेल, त्यातनं काही 4 गोष्टी शिकता पण येतील की आयुष्यात कसं असावं, आपले ध्येय काय असावेत आणि माणसाने जगावं कसं, हा एक सांगण्याचा प्रयत्न पण या सिनेमातनं खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे. नक्कीच. आणि सर चित्रपटासाठी कॉमेडी करायची एक सिच्युएशनल कॉमेडी असते आणि ती सिच्युएशनल कॉमेडी करताना खास करून कल्चरल बॅकग्राऊंड समजणं महत्त्वाचं असतं सर. तर ते कसं घडलं? म्हणजे अर्थातच कादंबरीमधली कॉमेडी बेंगॉली कल्चरच्या रेफरन्समध्ये असेल तर ती कोकणी रेफरन्समध्ये आणताना कसं? रेफरन्समध्ये आणताना मुळात प्रभावळकरांसारखे कलाकार हे आर्टिस्ट जे निवडले त्यात हे आम्हाला होतं कुठे की शाब्दिक कोट्या किंवा जो म्हणजे काय एक विनोद निर्मितीसाठी प्रत्येक वाक्यातनं स्लॅपस्टिक किंवा असं काही तो प्रकार आम्हाला शक्यतो नको होता. की प्रसंगनिष्ठ एखादा माणूस आपण एखादा प्रसंग बघतो. म्हणजे चार्लीचा विनोद मी बऱ्याच वेळा उदाहरण देतो की चार्लीने किस्सा सांगितलं की एका बकरीला खाटकाकडे नेत असतात आणि ते बकरीचं पिल्लू सुटतं आणि त्यामागे तो खाटीक धावतो. तर त्यावेळी सगळे हसतात तिथे, पण जेव्हा त्या बकरीला पकडून पुन्हा तो खाटी घेऊन जातो तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं की तो विनोदी प्रसंग नाही आहे, पण त्या क्षणी तो घडला आहे. तर तसा विनोद येणं सहजपणे आणि नंतर लोकांना त्यावर विचार करायला लावणं हा एक थोडं लिहिणं कठीण असतं. तो आम्ही त्यातून मांडला आणि एक छान कथा असावी. आणि ह्या गोष्टीमागे मी विचार केला की इसाप नीतीमधली गोष्ट की इसापाची गोष्ट असते ती वाचताना आपल्याला गंमत वाटे, पण त्यातून काहीतरी बोधही द्यायचा प्रयत्न आहे. तर तो संपूर्णपणे या कथेला असं की सिनेमा म्हणजे काय तर
काय सिम्पल स्टोरी टेलिंग असं जे म्हटलेलं आहे, तर त्या प्रकारे आम्ही मांडण्याचा प्रयत्न मी लेखनातून आणि दिग्दर्शकातनं तेवढंच. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा असं की तुम्ही लिहिता खूप छान, पण दिग्दर्शक सिनेमॅटोग्राफर ही मंडळी पण तितकीच स्ट्रॉंगली ते तुम्हाला हे करतील असं नाही. तर यात एक समाधान होतं कलाकारांपासून प्रत्येकाने, की प्रत्येकाने त्याला आपलं एक एक चढवत गेला अलंकार. म्हणजे मी ही खरं ॲड पण करीन की जेव्हा पहिल्यांदा मी कथा वाचली तेव्हा डोळ्यासमोर पहिलं उभं राहतं चित्र की ही कथा कशी असावी, ते माझ्यासाठी मालगुडी डेज होतं. लहानपणी मालगुडी डेज आपण सगळ्यांनी खूप फॉलो केलेलं आहे आणि ते आजही बघताना तेवढीच मजा येते. आणि याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण त्या प्रत्येक एपिसोडची जी कथा असायची ती इतकी रेलेव्हंट होती की ती काळाने कुठेही बांधली गेली नव्हती. त्यातलं जे इमोशन होतं ते इतकं युनिव्हर्सल होतं की ही कथा मला तिथे दिसली. आणि मग तिथे आम्ही ठरवलं की मे बी ही तेवढ्या इनोसंटली सांगूया, ज्या इनोसंटली त्यांनी मालगुडी डेज आपल्याला सांगायचे, आणि तो कुठेतरी काळ रिक्रिएट करू शकतो का आपण, आणि तसा काहीतरी आपण आज या काळात बनवू शकतो का, हा प्रयत्न आम्ही खरं केलेला आहे या फिल्ममध्ये. आणि सर ह्या चित्रपटामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ ह्याच्यातली जमीनदार आणि शेतकऱ्याची एक रिलेशनशिप दाखवली आहे. आणि अर्थातच कथा बेंगॉलची आहे, तर तो काळ बेंगॉलसाठी खूप सेन्सिटिव्ह होता. तेव्हा चित्रपट निर्मिती जी होती ती न्यू रिअलिझम स्टाईलमध्ये होती. 2 बिघा जमीन वगैरे अशा खूप सिरियस कलाकृती तिकडे बनल्या. तर तशा टाईपची कलाकृती ही म्हणजे सरकॅस्टिक तऱ्हेने ही जाणार आहे का? नाही, मला वाटतं त्या तुम्ही न्यूरलिझम जे म्हणताय तो त्या काळातली ती मे बी तो बॅकड्रॉप, तो सेटअपच त्या काळात तसा होता की त्यात जो पॉलिटिकल एक सेटअप होता किंवा तिथे जी एक राहणीमान होती त्या काळातली. आज सिनेमा तो अडॅप्ट करताना, म्हणून मी मगाशी म्हणल्याप्रमाणे ना, हे खूप महत्त्वाचं आहे की आजची स्टोरी टेलिंग काय आहे. आज तुम्ही रिलेट होत आहे का त्याशी, तर मे बी नाही होणार. त्या काळात जी चळवळ घडली, त्या काळातली एक मानसिकता होती ती आज आहे का, तर ती सगळ्यांची नाही. आणि प्लस ती बेंगॉलमध्ये होतं, आपण हे मराठीत करतो आहे. सो मराठीत तुम्ही कशी ती रिलेट करू शकाल, तीच कथा, आणि त्या कथेतलं जे महत्त्वाचे मुद्दे ते ठेवूनच ती कथा आपण वेगळ्याप्रमाणे कशी सांगू शकतो, तो आम्ही खरं अडॅप्ट करण्याचं ते आव्हान आमच्या दोघांसमोर होतं. जे ॲक्च्युली गुरुनी मांडताना हेच की लोकांनाही बघताना त्यांची करमणुकी झाली पाहिजे, पण त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे कथेतनं. जसं 2 बिघा जमीनमध्ये एका सिम्पल शेतकरी आणि त्याचं ते राहणीमान आणि त्याच्यावर होणारं एक्सप्लॉयटेशन, आणि तो अडकला कसा जातो आणि तो बदलतो कसा, याचा कॅरेक्टर तिथल्या पॉलिटिकल सेटअपमध्ये. हा जो सेटअप आमच्यासमोर होता तो खूप वेगळा होता. ते जे कोकण आम्ही दाखवलं त्या काळात खूप कोकण कट ऑफ होतं. म्हणजे कोकणाचा बाहेरच्या जगाशी फार काही संबंध नव्हता. कोकणात खूप इंटिरियरमधलं, आणि आमचं कोकण खूप इंटिरियरमधलं कोकण आहे. म्हणजे रत्नागिरी आणि हे कोकण नाही आहे आमचं खूप आतलं कोकण आहे, जे कोकणात मे बी एक गाडीही फारशी जात नाही, तिथे बसही जात नाही, तिथे ट्रेन स्टेशनही नाही आहे. अशा कोकणात जे तिथली लोकं त्यांचा एकमेकांशी संबंध येतो, त्यांना बाहेरच्या जगात काय घडतं हे माहिती नसतं. ह्यांची कथा मांडताना मग ते कसे विचार करतील, ते त्या काळात कसे बोलतील, ते त्या काळात त्यांच्यावर कुठले दबाव असतील, त्यांना राहताना काय काय गोष्टी इन्फ्लुअन्स करतील, ह्या खरं आम्ही विचार करत गेलो. आणि त्यावर आम्ही रिसर्च पण केला की तेव्हा त्या काळात त्या कोकणातल्या त्या छोट्याशा गावात किती रुपयाला काय मिळायचं, मग या कोकणात कोकणी शेतकऱ्याला किती रुपयांनी भागायचं, मग त्याला किती रुपये तो कमवायचा, या गोष्टी शोधत त्या खोताला किती रुपये मिळाले तर त्याला तेव्हा बरं वाटायचं की आपण ही जमीन एवढ्या रुपयाला घेतली. आणि आम्हाला तेव्हा कळलं की तुम्हाला म्हणजे 20-20 गुंठे जमीन 150 रुपयाला मिळायची. सो हे मांडताना आम्हाला फार महत्त्वाचं होतं की तुम्ही समाधानी असताना तुम्ही कुठे आहात आणि तिथे तुमचं समाधान काय, हे कळणं फार गरजेचं आहे ही कथा सांगताना. सर, आणि ह्या चित्रपटाचा एक महत्त्वाचा आहे तो कॅरेक्टर्स खूप रिसर्च करून बनवली गेली आहेत असं पाहिलं तर. ही एकंदर कास्टिंग कशी होती? कास्टिंग करा आम्ही म्हणजे आमच्या सगळ्यात युनिटमधला सगळ्यात तरुण नट दिलीप प्रभावळकर जो आहे, त्यांचं कास्टिंग पहिलं झालं होतं. कारण ही समोर कथा नारबाची वाडी आणि नारबाच कोण हे जेव्हा डोळ्यासमोर होतं तेव्हा जी कास्टिंग होती ती दिलीप प्रभावळकर ही फिक्स्ड होती. हे नसतील तर सिनेमा होऊ शकत नाही, एवढं आम्ही सगळ्यांनीच ठरवलं होतं. ते ओके हो म्हणले, आणि मग मनोजजी आले. कारण खोत हा दुसरा तेवढाच महत्त्वाचा कॅरेक्टर आहे. तर खोत आणि नारबा हे 2 कॅरेक्टर्स डोळ्यासमोर जेव्हा आली तेव्हा आमची जवळजवळ 70% आमच्यासमोरचे जी प्रश्नचिन्ह होते की कोण हे असतील ती सुटली. मग त्यांच्याबरोबर भोवती फिरणारी जी कॅरेक्टर्स आहेत ती मग एक करत सगळी चढत गेली त्या रोल्सला. आणि मला वाटतं मग आमचं एक युनिट तयार झालं की त्या काळातली ही लोकं, त्या काळात वावरणारी ही कॅरेक्टर्स आणि त्या कॅरेक्टर्सला पोर्ट्रे करणारी ही ॲक्टर्स. सो मग ही ॲक्टर्स नसून ही कॅरेक्टर्स होतात, आणि मग यांना कॅरेक्टर्स करून आपण घेऊन जाऊया म्हणून प्रिपरेशन काही केली, रिडिंग्स झाल्या, काही लुक टेस्ट झाल्या, रिहर्सल्स झाल्या. आणि मग प्रत्येक आपल्या स्किनमध्ये जेव्हा कम्फर्टेबल झाला की मी असा आहे आणि मग हे मी आता तिथे येऊन करतो, तेव्हा मग आम्ही खरं म्हणू शकतो की आमचे सगळे कॅरेक्टर्स आमच्या डोळ्यासमोर उभे राहिले. आणि आता एक शेवटचा प्रश्न गुरु सर तुम्हाला, की चित्रपटाची गाणी जी लिहिली गेली आहेत त्याच्यासाठी खास कोकणी वेगळे एफर्ट्स काय घेतले गेले आहेत?
एफर्ट्स कारण तिथल्या म्हणींचा मी बऱ्यापैकी विचार केला. ज्या कॉमन म्हणी असतात त्या कोकणातच म्हटल्या जातात आणि आत्ताही लोक छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्या वापरतात. तर त्यांचा वापर करून त्या गोष्टीला रूपकात्मक कसं मांडता येईल गाण्यातनं आणि फिलॉसॉफी सांगणारी गाणी आहेत. म्हणजे रिलेशन किंवा म्हणजे लव्ह सॉन्ग किंवा लिपसिंग नाही आहेत. त्या प्रसंगाला किंवा अख्ख्या गोष्टीचं ती घेऊन जाणार आहे पुढे, की असं असं होतं, अशी मानसिकता झाल्यावर हे होतं, की जो हव्यास माणसाला कुठे घेऊन जातो त्या प्रसंगाला सांगणारी गाणी लिहिली आहे. तर ते अख्खं गाणं मग नुसतं गाणं जरी ऐकलं तरी तुम्हाला काहीतरी ते एक तुमचं एंटरटेनमेंटही करेल आणि काहीतरी बोध तुम्हाला देईल अशा प्रकारची गाणी. आणि फार कमी वेळा असं, मी गीतकार असून आता जवळजवळ मी 50 सिनेमांकरता गाणी लिहिली आहेत, पण अशी संधी फार कमी वेळा मिळते की तुम्हाला एक काहीतरी म्हणायचं आहे आणि ते तुम्हाला लिहिता येते सिनेमाकरता. तर या सिनेमात मला ते समाधान मिळालं. अर्थातच दोघांनी स्पष्ट केलंय त्याप्रमाणे हा चित्रपट कोकणातल्या मालगुडी डेजची आठवण करून देईल असं दिसतंय. कॅमेरामॅन पुनीत सोबत राष्ट्रीय मराठीकरिता श्वेतांबरा सावंत.